जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे दिव्यांग बांधवांचे आधार अपडेटचे दुसरे शिबिर संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे नंदुरबार जिल्ह्यातील दुसरे दिव्यांगांचे विनामूल्य आधार कार्ड अपडेट शिबिर व विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुका शाखेच्या वतीने अंबिका माता मंदिर मंगल कार्यालय खापर येथे 16 जानेवारी 2026 ला गुरुवारी आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी व खापर परिसरातील दिव्यांग बांधवांचे मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत संपन्न झाला, म्हणून खापर परिसरातील दिव्यांग बांधवांनी व भगिनींनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात नंदकिशोर सूर्यवंशी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष व त्यांचे सहकारी पदाधिकाऱ्यांचे नंदुरबार जिल्ह्यात अतिशय चांगले कार्य सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आधार कार्ड अपडेट करणे हा विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहे। जे काम शासनाने दिव्यांग बांधवांसाठी केले पाहिजे ते काम महासंघाचे पदाधिकारी करीत आहे। आज दिव्यांग बांधवांसाठी व भगिनींसाठी अनेक अडचणी व आर्थिक स्थिती नसताना या संघटनेचे पदाधिकारी एक विशेष घटकांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कार्यरत आहेत। आम्हाला शासकीय फंड नसल्याने सध्या ही कामे करणे शक्य नाहीत। त्यांनी सांगितले की दिव्यांगांसाठी वैयक्तिक साहित्य व साधने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 5% निधीतून मंजूर करण्यात येणार आहेत। तसेच केंद्रीय अधिनियम सन 2016 ची 7, 92, 93 ही कलमे दिव्यांगांना कोणीही अवमान, अत्याचार, हिणवल्यास व अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास अॅट्रॉसिटीतील प्रभावी कलमे आहेत। दिव्यांगांना आधार कार्ड अपडेट करून देत वंचितांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे महान कार्य केले असल्याचे सांगितले। मला दिव्यांग बांधवांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे, ते काम मनापासून करणार आहे व या कामाची आवड असल्याचे सांगितले। तसेच शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की आजही आम्हाला आमचे न्याय हक्कांसाठी लढावे लागत आहे, आंदोलन उपोषण करावे लागत आहे, ही शासनाप्रती खेदाची बाब असल्याचे सांगितले। शासनस्तरावर आमच्या योजना राबविण्यात सर्व स्तरावरून अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत असल्याची खंत व्यक्त केली। जिल्हास्तरीय समस्यांचे निवेदन 31 डिसेंबरला देण्यात आले होते। त्यात बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे, आमदार खासदार यांच्या निधीतून 30 लाख रुपये दिव्यांगांसाठी दरवर्षी खर्च करणे बंधनकारक आहे, ते खर्च करण्याचे नियोजन करणे, शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या इमारतींमध्ये गुळगुळीत स्टाईल्समुळे आम्ही पडतो व इजा होतात म्हणजे मुक्त संचार अधिनियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे, म्हणून इमारती बॅरियर फ्री करणे, 5% निधी वाटप न करणारे स्वायत्त संस्था ग्रामपंचायत व नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाईची कारवाई करण्यात यावी व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात यावेत यासाठी उपोषणाची घोषणा केली होती। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी तातडीची नुकतीच बैठक घेऊन समर्पक उत्तरे दिलीत, म्हणून 19 जानेवारीला होणारे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले असल्याचे सांगितले। शासकीय 200 स्क्वेअर फूट भूखंड व तयार गाळे मागणी केल्यास दिव्यांगांना देण्याची योजना आहे। संजय गांधी निराधार अनुदान, 35 किलो धान्याची अंत्योदय योजना व व्यावसायिक कर्ज योजना अशा विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्रासाठी आता सोमवार, बुधवार व शुक्रवार असे वार ठरविले आहेत, तर तळोदा तालुक्यात महिन्याच्या पहिला व चौथा बुधवार तर नवापूर तालुक्यात पहिल्या बुधवारी ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे। तसेच योजनांचा लाभ मिळत नसल्यास स्वतःही झटले पाहिजे असे आवाहन केले। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जयेश खैरनार, जिल्हा आधार केंद्र प्रमुख व खापर येथील केंद्र चालक कपिल सागर यांचे सहकार्य लाभले। शिवसेनेचे ललित जाट यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच खापर ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाडवी व विनोद कामे उपसरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले। खापर ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांसाठी 5% निधीतून आतापर्यंत 20,000 रुपये वाटप करण्यात आले आहे व पुढेही अशा वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू ठेवल्या जातील व घरपट्टी पाणीपट्टीत 50% सूट दिली जाईल असेही सांगितले। या विशेष कार्यक्रमास प्रमुख अतिथी जगदीश चित्रकथी सामाजिक कार्यकर्ते व महासंघाचे जिल्हा पदाधिकारी कुंवरसिंग पराडके, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद बैसाणे, जयपाल परदेशी, मासूम मनियार, अरविंद शिंदे, प्रदीप बागुल, धर्मसिंग पावरा, संतोष मराठे, प्रकाश पाडवी, वकील पाटील, गुमान कोळी, रामेश्वर पवार व धनंजय उपासनिक हे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी दुर्गादास लोहार, दिनकर पाडवी, सौ चैताली लोहार, दिनकर वसावे, सलीम शेख, गणपत वसावे, रवींद्र पाडवी व विष्णू तडवी, प्रकाश वळवी अक्कलकुवा खापर तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।
सूत्रसंचलन मोगीलाल चौधरी यांनी केले. महासंघाचे पदाधिकारी या प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रदर्शन प्रदीप बागुल यांनी केले होते. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.